नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात रोज वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये अशी एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी गोष्ट असते जी अनेक आजारांवर घरगुती औषध म्हणून काम करते. ही गोष्ट आपल्याला स्वयंपाकघरातील डब्यात सहज सापडते, पण तिची खरी ताकद अनेकांना माहीत नसते. आपण आज ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे ओवा. आपण ओवा फक्त भजी, चव किंवा फोडणीसाठी वापरतो, पण हा छोटासा दाणा शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे जाणून घेतले तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. जर तुम्ही दररोज योग्य प्रमाणात ओव्याचे सेवन केले तर शरीरातील अनेक सामान्य त्रासांपासून आराम मिळू शकतो. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट जशी फायदेशीर असते तशीच तिचा अतिरेकही हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ओव्याचे जबरदस्त फायदे. 1. सर्दी खोकल्यावरती उपयुक्त. हिवाळ्यामध्ये किंवा हवामान बदलल्यावर अनेकांना खोकला आणि सर्दीचा त्रास होतो. अशा वेळेस कोमट पाण्यासोबत किंवा थोड्या प्रमाणात ओवा घेतल्यास घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते. ओव्यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म कफ कमी करण्यास मदत करतात. 2. पचनक्रिया सुधारते. ओवा हा पचनासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. जेवणानंतर पोट जड होणे, अपचन, गॅस, फुगणे यांसारख्या समस्या वारंवार होत असतील तर ओव्याचे पाणी किंवा थोडा ओवा चावून खाल्ल्यास पचन सुधारते. 3. मुलांमध्ये पचनाच्या समस्या. लहान मुलांना दूध पचत नसेल किंवा पोट फुगत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ओव्याचा वापर केला जातो. ओवा पचनशक्ती वाढवण्यास मदत करतो. 4. वारंवार लघवीचा त्रास. काही लोकांना सतत लघवीला जावे लागते. अशा वेळी ओवा आणि गूळ यांचे मिश्रण पारंपरिक उपाय म्हणून वापरले जाते. हे मिश्रण शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यास मदत केली जाते. बेडवेटिंगची समस्या. मोठ्या मुलांमध्ये किंवा काही वेळा तरुणांमध्ये अंथरुणात लघवी होण्याची समस्या दिसते. अशा वेळी रात्री थोडा ओवा देणे हा एक पारंपरिक घरगुती उपाय मानला जातो. 6. दातदुखीवरती आराम. दात दुखत असल्यास ओवा बारीक करून त्याचा चूर्ण स्वरूपात वापर केल्याने काही प्रमाणात वेदना कमी होऊ शकते. त्यातील नैसर्गिक तेल दाताच्या वेदना शांत करण्यास मदत करतात. 7. बद्धकोष्ठतेवर परिणाम. रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी घेतल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. 8. पोटातील गॅस आणि ॲसिडिटी. ओवा हा पोटातील गॅस, फुगणे आणि अपचन यावर नैसर्गिक उपाय मानला जातो. यामुळे पोट हलके वाटते आणि आराम मिळतो. 9. हृदयाच्या आरोग्यासाठी मदत. ओव्यात काही नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील चरबी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात असे मानले जाते. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. 10. सांधेदुखीवरती उपयोग. गुडघेदुखी किंवा सांधेदुखी असल्यास ओव्याचा लेप लावल्याने काही प्रमाणात वेदना कमी होऊ शकते. हे एक पारंपरिक आणि घरगुती उपचार मानले जाते. वजन कमी करण्यास मदत. ओव्यामध्ये असे काही घटक असतात जे मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. ओवा कोणी आणि काळजीपूर्वक कसा खावा हे आता आपण जाणून घेऊया. जरी ओवा खूप फायदेशीर असला तरी प्रत्येकासाठी तो योग्य नाही. ज्यांना ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी ओवा हा मर्यादित प्रमाणातच घ्यावा. ज्यांना यकृताशी संबंधित गंभीर समस्या आहे त्यांनी नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना पोटात अल्सर आहे त्यांनी ओवा टाळणे किंवा खूप कमी प्रमाणात वापरणेच योग्य आहे. ताप असल्यास ओव्याचे जास्त प्रमाणात देखील सेवन करू नये. तर मित्रांनो, आज आपण ओव्याबद्दल अशीच माहिती जाणून घेतलेली आहे. ओवा आता सेवन करण्याची योग्य पद्धत आपण आता जाणून घेऊया. ओवा हा नेहमी थेट जास्त प्रमाणात खाण्यापेक्षा पाण्यामध्ये भिजवून वापरणे अधिक फायदेशीर मानले जाते. रात्री ओवा पाण्यात भिजवून ठेवावा आणि सकाळी ते पाणी गाळून प्यावे. यामुळे ओव्याची तीव्रता कमी होते आणि शरीराला त्याचे फायदे अधिक चांगल्या प्रकारे मिळतात. काही लोक ओवा भाजून किंवा हलका गरम करूनही वापरतात, पण प्रमाण नेहमी कमी ठेवणेच महत्त्वाचे आहे. आता आपण महत्त्वाची सूचना आहे ती आपण आता जाणून घेऊया. ओवा हा एक घरगुती उपाय आहे, पण तो कोणत्याही आजाराचा कायमस्वरूपी उपचार नाही. कोणताही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
घरगुती उपाय फक्त सहाय्यक म्हणूनच आपण वापरले जावेत। आता आपण शेवटचा संदेश पाहूया। मित्रांनो, निसर्गाने आपल्याला अनेक अशी साधी पण प्रभावी औषधे दिलेली आहेत। त्यापैकी म्हणजेच ओवा योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात वापरल्यास तो शरीरासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील अशाच उपयुक्त आणि